चकचकणाऱ्या पांढऱ्या संगमरवर मधला ताजमहल खूप लोकांना आवडतो, कारण तो प्रेमाचा प्रतीक आहे. पण शौर्याचं प्रतीक हे माझे काळे दगड आहेत, जे माझ्या राजांनी माझ्या पूर्वजांनी घडवले. हे आजही आपल्याला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेला आणि शेतकऱ्याला जपणारे होते. कारण त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एक शब्द आहे, लक्षात ठेवा. तो शब्द एवढा मनाला भारतो. महाराजांनी हा गडाचं बांधकाम म्हणजे हिरोजी इंदळकरांनी केल्यापासून आज तागात शत्रू इथपर्यंत कधीच आला नाही. ही अभिमानाची गोष्ट. कधीच आला नाही. 4 पाण्याचे टाके आहेत, मोठेच्या मोठे हौद आहे, हौद. आणि ते दरवाजाच्या बरोबर समोर कोरून घेतले. त्याचं एकमेव कारण होतं की सगळं करून सरी जर आपण शत्रूला अडवू नाही शकलो तर हा दरवाजा ओपन करायचा आणि वरच्या पाण्याच्या टाक्याला सुरुंग लावायचा आणि फोडायचा. सगळं पाणी या दरवाजामध्ये येणार आणि अख्ख्या शत्रूला घेऊन या कड्यावरून खाली येणार त्या पाण्याच्या झोताने. काय डोकवतं बघा. आपल्याला फक्त बाहुबली बघून असं वाटलं की त्यांनी धरण फोडलं आणि शत्रू वाहून गेले. पण आपल्या या गड किल्ल्यांवर येऊन बघा की महाराजांनी काय घडवले 38 वर्षामध्ये, काय बनवून ठेवलेलं आहे. हे सगळं पिक्चर मधलं नाहीये, कुठली कल्पना नाहीये. सत्य इतिहास आहे आपला. हा आपला इतिहास आहे. आपल्या पूर्वजांचे दगड कोरलेले ते हे बघणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही विचार करा की या गडापर्यंत म्हणजे हे अभिमानाने सांगावंसं वाटतं की आजपर्यंत महाराजांनी हा गडाचं बांधकाम म्हणजे हिरोजी इंदळकरांनी केल्यापासून आज तागात शत्रू इथपर्यंत कधीच आला नाही. ही अभिमानाची गोष्ट. कधीच आला नाही. तुम्ही बाकीच्या गड किल्ल्यांच्या वास्तू बघा किंवा रायगडावर या महादरवाजा कधी तोफगोळा पडला नाही, शत्रू कधी येऊन लढला नाही. पण वेळेप्रसंगी याच दगडांनी रायगडाची सुरक्षा केली आणि या 2 बुरुजांना एक विशिष्ट नाव महाराजांनी ठेवलं. याला जय नाही. आपण तर माणसं होतो, आपली बारसं होतात, पण महाराजांनी या दगडांची सुद्धा बारसे केलेली आहेत प्रत्येकाची. जय हे विष्णूचे द्वारपाल आहेत. तुम्ही जर विष्णू हे जे देव जर पाहिलं तर त्याचे जे द्वारपाल आहेत म्हणजे सुरक्षा रक्षक हे जय आणि विजय आहेत. आणि तेच या उंबरठ्याच्या आतमध्ये विष्णू पद होतं, महाराजांचं सिंहासन होतं. बरोबर की नाही. हिंदवी स्वराज्याचं तख्त होतं आणि त्या तख्त्याचे 2 द्वारपाल म्हणजे जय आणि विजय होते. म्हणून महाराजांनी या 2 बुरुजांना ते नाव ठेवलं. आणि ते भले आज दगड असतील पण आज 350, 400, पावणे 400 वर्ष होत आली आजही या रायगडाची सुरक्षा करतात. हा दगड आहे ना, दगड मी खोटं नाही सांगत, फक्त स्पर्श करून पहा. तुम्हाला असं वाटेल की आपल्या पूर्वजांनी आपल्याला हाताला स्पर्श केलाय. त्याला फक्त खडबडीत नाहीये ते, तो तुम्हाला सांगतो की हा आपला इतिहास आहे, हा तुमचा इतिहास आहे, माझ्या पूर्वजांचा इतिहास आहे. हा दगड सांगत असतो. चकचकणाऱ्या पांढऱ्या संगमरवर मधला ताजमहल खूप लोकांना आवडतो, कारण तो प्रेमाचा प्रतीक आहे. पण शौर्याचं प्रतीक हे माझे काळे दगड आहेत, जे माझ्या राजांनी माझ्या पूर्वजांनी घडवले. हा माझ्यासाठी अभिमान. आणि हेच सांगण्यासाठी आपण एवढा जीवाचा आटापिटा केलाय. असा हा महादरवाजा. तुम्ही आता नगरखान्यात गेलात तिथे 5 हत्ती पायाखाली आहेत. 5 म्हणजे आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, बिदरशाही याच्या 5 शाया होत्या, त्या सगळ्या पायाखाली तुडवलेल्या आहेत. म्हणजे यांच्या उरावर बसून हिंदवी स्वराज्याची राजधानी उभारली. हे महाराजांचं. किती शत्रू होते त्यावेळेला विचार करा. महाराजांच्या 38 वर्षाच्या आयुष्यात का शत्रू कमी होते का? छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात शत्रू कमी होते का? 4ही बाजूनी शत्रू होते. बरं, शत्रूपेक्षा सगळ्यात मोठं वैर होतं आपल्या स्वतःच्या माणसांचं. आणि हे सगळं आपल्यालाच खात होतं. एवढ्यातून पण सुद्धा एवढं उभारलं. म्हणजे विचार करा, रायगडाचा एका दगडाची साईज बघा. आज आपण 10 लोक जरी ठरवलं की चला बाबा आम्ही खट्टे आहेत, हा दगड उचलूया, तरी 10 लोक हा दगड तुम्ही उचलू शकत नाही. याचं कारण आहे की पूर्वीच्या काळातल्या ज्या पाथरवटांनी किंवा ज्या कारागिरांनी हे दगड घडवले गवंड्यांनी, ते स्वराज्याशी प्रामाणिक होते. हे पैशासाठी नव्हते, लक्षात ठेवा. आज करणारे कारागीर पैशासाठी करतात म्हणून दगड उकडतायत, 3 वर्षात बसवलेले दगड उकडतात. हा प्रामाणिकपणा हा दगड आजही आपल्याला सांगतो. आणि हे घडवणारे दगड आपलेच पूर्वज आहेत. हो, तुमच्यापैकीच कुणीतरी आण नावाचा कुळातला 96 कोळीमधला एक आहे. असं नाहीये की महाराजांनी हे यांनीच केलं आणि ते त्यांनीच केलं आणि हे भोसल्यांचाच दरवाजाने भोसल्यांचाच किल्ला, असं नाहीये. हे 18 कोळी 18 पकडतात आणि 96 कोळी मराठा सगळे एकत्र करून हा